हा यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? मी पण बरं आहे. मी आता तुम्हाला बघा एक पत्ता कोबी भाजी मी आता ही बांधून दाखवतोय तुम्हाला. अशी कापून घेतलाय आणि हे मी पत्ता आणि टोमॅटो मिरची कापून घेतला. आता तुम्हाला हा पद्धतीने बांधून दाखवतोय बघा. पुढचं आता मी पहिलाही गॅस लावून घेतलाय, कढाई ठेवलाय. आता तेल टाकतोय मी. ह्याला थोडंसं तेल, कधी पण कोबीच्या भाजीमध्ये तेल कमी पण टाकून माणूस खातात आणि थोडा जास्ती टाकला ना ते चुपकत नाही. आता तेल गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये मी थोडासा मोहरी टाकलाय आणि थोडा जिरा आहे आणि त्याच्यानंतर मी हा कढीपत्ता, ताजी कढीपत्ता ते टाकणार आहे. त्याच्यानंतर मी अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला लसूण. त्याच्यानंतर बारीक चिरलेला मिरची. ह्याला मी चांगली उकळून घेणार. ते बघा हा पद्धतीने घेतलं मी आणि त्याच्यामध्ये मी ही कांदा म्हणजे कांद्याचं पान, हा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक एक टाकलाय आणि हे पण थोडंसं त्याची परतून घेणार. नंतर टाकणार मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आणि हळद टाकणार. थोडासा धना पावडर टाकणार, दुसरी काय नाही टाकायचा. आता तुम्ही बघू शकता. आता त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा 5 आहे तेच टाकून देणार. आता ही गॅस फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर ही जे मी कोबी कापून घेतला ते पण मी टाकून देणार. आता बघा ह्या कोबीच्या भाजी म्हणजे बारीक नाही गॅस करायचा, फुल गॅसमध्ये करून घ्यायचा. आणि ह्या पद्धतीने त्याला फटाफट त्याला मिक्स करत राहायचं. म्हणजे पाणी त्याला सुकून नाही द्यायचा. जेवढं कोबीच्या भाजी पटकन करते ना तेवढं चांगले असतात. ढाकून केला ना त्याचं पाणी सुटतात, चव बिघडतात. अशी भाजी एवढा भारी वाटते ना गरम गरम भाताची, चपातीशी. आता माझ्या नवऱ्याला पाहिजे होता भाताची खायला म्हणून मी अशी बांधून घेते. पटकन ह्या भाजी करायचा आणि गरम भाताची घ्यायचा. तर बघा माझी ह्या भाजी मीठ झालेली आहे आणि अशी मी परतून राहणार. ह्याला अजिबात मी ढाकण नाही लावणार. अशीच कोबीची भाजी बांधून दाखवते तुम्हाला. आता बघा ढाकण न लावता माझी भाजी 2-3 मिनिटांनी होऊन जाईल. फुल गॅस ठेवायचा. तुम्ही बघू शकता मी गॅस किती फास्ट ठेवली आणि तशी बनवत आहे. थोडंसं तेल जास्त टाकायचा आणि त्याच्यावर अशी भाजी हलत राहायचा आणि परफेक्ट ते भाजी बनतात. कधी ढाकण लावून भाजी शिजायचं नाही. आणि जे कांद्याचा पात टाकला ना त्याच्याने लई चव येतात ह्या कोबीच्या भाजीला. बघा मी व्हिडिओ काट नाही केलाय. मी बरोबर ह्या मोजून सगळा तयारी करून घेतला ना अशी भाजी 5 मिनिटात तयारी होऊन जातात. मी अजिबात त्याला ढाकण नाही लावला. तुम्हाला नजदीक दाखवतोय किती परफेक्ट ते शिजणार. आणि ही भाजी
तुम्ही टिफिन मध्ये द्या, पराठाची खाऊ द्या, चपातीची, भाकरीची, भाताची, तुम्ही झटपट करू शकता. फक्त एकदा तयार करून ठेवायचा. आता या टिफिनला पण पुरण्यात येणार आणि भाताबरोबर आपल्याने पण होऊन जाईल. बघा आता माझी पत्ताकोबी भाजीचा माझी तुम्हाला करून दाखवला हा पद्धत. आणि तुम्हाला कशी वाटला, तुम्हाला आवडला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे एवढाच अपेक्षा आहे. माझा व्हिडिओ एक एक जणी एक एक माणसाला तरी शेअर करा प्लीज. आता बाय यूट्यूब फॅमिली. दुसरी व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार. तब तक ले बाय. मस्त आले ना.